जेवढा औरंगजेब क्रूर होता तेवढेच फडणवीसही देखील प्रशासक म्हणून एक क्रूर आहेत. मी त्यांची तुलना ही नथुराम गोडसेशी पण केली होती आणि ती त्यांची तुलना ही ती देखील मोठं ऑपरेंडीच्या दृष्टिकोनात केली होती. नथुराम गोडसेंनी शांत डोक्याने महात्मा गांधींचा खून केला. पहिले पाया पडला आणि नंतर त्यांनी खून केला. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत शांत पद्धतीने पोटातलं पाणी हलू देत नाही आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या काही गोष्टी चालल्या आहेत यामध्ये थेट स्वरूपामध्ये कुठेही न आलता दोन जातींमध्ये भांडण लावायचा विषय असो, दोन धर्मामध्ये लावायचा असो, पक्ष फोडण्याचा असो, हे अत्यंत शांत डोक्याने हे सर्व राजकारण जे संस्कृती डुबवणार आहे ते करत असल्यामुळे मी त्याची तुलना ही नथुराम गोडसेशी केली. आणि दरिंदा हा शब्द पण आपण विचारणारच असाल कदाचित, तो मी वापरला. मी त्यांच्याबद्दल जल्लाद शब्द वापरला आणि मी त्यांच्या संदर्भात गजनी शब्द वापरला. देवेंद्र फडणवीसांचीच लाय डिटेक्टरने टेस्ट करा, कारण जाती जातीत भांडणं लावणारे, मराठा विरुद्ध ओबीसी, व्हीजेएनटी विरुद्ध आदिवासी, हिंदू विरुद्ध मुस्लिम, हे सगळे जे भांडणं लावणार आहे हे कसं भांडणं लावायचे याचा खरा कल्प्रिट जर कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे. आणि देवेंद्र फडणवीस हे जल्लाद आहेत, हे दरिंदे आहेत. ते जे बोलतात ते त्यांच्या लक्षातच राहत नाही, त्यामुळे शॉर्ट टर्म मेमरी लॉस हा त्यांचा झालेला आहे. त्याचे अनेक उदाहरणं आहेत. मात्र वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही हे गजनी म्हणून ते विसरले. त्यांनी लग्नही केलं, अर्थात मग त्याच्यात हरकत असायचा काही विषय नाही. मात्र गजनीच्या संदर्भाच्या अनुषंगानं संदर्भ आहे. अजित पवार यांच्यासोबत युती नाही नाही नाही, आता ते मांडीला मांडी लावून सत्तेत त्यांच्यासोबत सहभागी आहे. अजितदादा चक्की पिसिंग 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 त्यांनाच क्लीन चिट दिली आहे, त्यांच्या मुलालाही आता कुठेतरी ते सांभाळून घेतात आहे. तर हे सगळं असताना त्यांना मी गजनी देखील म्हटलं. स्पीड न्यूजच्या सगळ्या दर्शकांचं मी कुलदीप मुंडे स्वागत करतो. मित्रांनो, अनेक 3-4 वर्षापासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यात. मला वाटतं की माननीय उच्च न्यायालयाने जर हस्तक्षेप केला नसता, आदेश दिला नसता, तर आणखी किती दिवस ह्या निवडणुका झाल्या असत्या नसत्या देव जाणे. आज याच निवडणुका तसेच महाराष्ट्रातील अनेक राजकीय प्रश्नांना घेऊन बोलण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ. हर्षवर्धनजी सपकाळ यांचा परिचय मला वाटतं फार देण्याची आवश्यकता नाही आहे, सगळ्यांना माहीतच आहे. मित्रांनो, 1999ला ते आपल्या देशातील सगळ्यात कमी वयाच्या जिल्हा परिषद अध्यक्षांपैकी एक होते. 2014ला ते विधानसभेत गेले निवडून. 2014 ते 2019 पर्यंत त्यांनी त्यांच्या भागाचं तिथे नेतृत्व केलं. विधानसभेमध्ये त्यांचा आक्रमक नेते म्हणून अनेकदा उल्लेख होतो. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन अर्थसंकल्पाच्या काही प्रती फाडल्यात. त्याच्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणात व्यत्यय आणला म्हणून त्यांना निलंबित केलं गेलं. त्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर देशात त्यावेळेला माहीत झालं. आज अनेक राजकीय मुद्दे आहेत, त्यावर चर्चा करण्यासाठी मी सगळ्यात आधी साहेब स्वागत करतो. माझा पहिला प्रश्न आहे की आपल्याला माहीत आहे 3-4 वर्ष झालेत निवडणुका झाल्या नव्हत्या. अचानक त्या आता लागल्यात, सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेत. निवडणुका लागल्यात. आपण आधी म्हणायचो की एखादी महाराष्ट्रात काही राजकीय घडामोड घडली चुकीची तर आपण म्हणायचो महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. पण मला असं वाटतं की बिहारपेक्षाही आपल्या महाराष्ट्राची स्थिती वाईट आहे. कारण कोण कोणासोबत आहे, रात्री युती असते, दुसऱ्या दिवशी कोण कोणासोबत जातो कोणालाच माहीत नाही. काय योग्य आहे की अयोग्य आम्ही बोललेलो? नाही, अत्यंत योग्यच मुद्दा आहे. कारण मुळात राजकारण, समाजकारण, अध्यात्म या सर्वांचा जो पाया आहे, जे अधिष्ठान आहे,
ते विचारांचं आहे. आणि विचारांना पुढे घेऊन जाण्याकरता जे राजकीय राजकारण आपण म्हणतो आणि विचारांना राजकारणांना मतात आणि मतं मिळाल्यानंतर सत्तेचा वापर आपले विचार जे आहेत त्याच्यानुसार एक व्यवस्था निर्माण करणं हा मूळ गाभा आहे. मात्र आता विचार हा बाजूला राहिला आणि केवळ सत्ता हेच एक मूल्य महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न आमचे विरोधक करत आहेत. महाराष्ट्राचा बिहार जो झाला आहे आपण म्हणतोय, आता महाराष्ट्राचं वाटोळ इतके करतील की आपल्यापेक्षा बिहार चांगलं अशी देखील संज्ञा वापरली जाईल. चांगला वाईटचा विषय आपल्या ठिकाणी, मात्र महाराष्ट्राचं उदाहरण का दिलं जायचं? तर सभ्यता, इथली असणारी जो वारसा, आपल्याजवळ असणारा संतांचा महापुरुषांचा जो वारसा होता, या सर्वांमुळे आपला लौकिक होतं. आता या सर्व वारशाला काळिमा फासण्याचं काम दुर्दैवाने आज होत आहे. साहेब, महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी किंवा सत्तेच्या बाजूला ठेवण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आता जे आधी लोकसभा आणि विधानसभेत आपण लोक सगळे तुम्ही समोर गेले, परंतु आता उद्धव ठाकरे जे भारतीय जनता पक्षाला सगळ्यात मोठा विरोध करतात, काँग्रेस पक्ष विरोध करतो, परंतु आपण वेगवेगळे का लढतात आहे, याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होणार नाही का? नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त नगरसेवक हे काँग्रेसचे निवडून आले. नगराध्यक्षही विरोधकांपैकी काँग्रेसचे निवडून आले. आणि या सर्वांचा जो अर्थ आहे तो हा फायदा नुकसानाच्या अनुषंगाने किंवा भाजपला थांबवणे या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र लढले हे काही पाऊल असू शकत नाही लक्षात आलं. कारण भारतीय जनता पक्ष हे मोठ्या प्रमाणावर बुलडोजर ते चालवतात आहे. त्यामुळे आम्ही वेगळे लढतोय का म्हणून हा प्रश्न नाही. मात्र त्यांनी सत्ता जी आहे ती त्यांच्याजवळ आहे, संपत्ती आहे, गुंडागर्दी आहे, निवडणूक आयोग त्यांच्या मदतीला आहे, प्रशासन त्यांच्या मदतीला, आणि त्या माध्यमातून एवढं पाशवी जी त्यांची भूक आहे ते भागवण्याच्या अनुषंगाने ते निघालेले आहेत. मुळात कार्यकर्त्यांची सांगड घालणे हा महत्त्वाचा मुद्दा असतो. आम्ही सोबत येणं म्हणजे विचार सोबत येणं, आणि पक्ष सोबत येणं, संघटन सोबत येणं म्हणजे कार्यकर्ते सोबत येणं. ह्या एकतर या निवडणुका कमी अधिक 10 वर्षाचा एक काळ त्याच्या मागे लागला असं पण आपण म्हणू शकतो. याच्यात खूप इच्छा तीव्र कार्यकर्त्याच्या लढण्याच्या होत्या, आणि त्याचा आदर करत असताना आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घ्या हे सांगितलं होतं. कारण पूर्ण महाराष्ट्राची निवडणूक महाराष्ट्रातून युतीची घोषणा होऊ शकत नाही. 7,000 जागा कोण कोण लढणार हे तिथून होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही खाली जे अधिकार आमच्या जिल्ह्याच्या नेतृत्वाला आणि संघटनेला दिले होतं, बऱ्याच ठिकाणी आम्ही सोबत लढलो आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही एकमेकांच्या विरोधात ठाकलो. त्यामुळे सरसकट आघाडी नव्हती, मात्र सरसकट आम्ही विरोधात लढलो असं पण नाही. असं बोललं जातं की मुंबईतील स्थानिक जे कार्यकर्ते असतील, नेते असतील, त्यांनी प्रदेशाध्यक्षांवर म्हणजे तुमच्यावर एक दबाव निर्माण केला की आम्हाला स्वातंत्र्य लढायचं, आम्हाला ठाकरेंसोबत लढायचं नाही. दुसरं कारण जी चर्चा आहे ती अशी की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे अल्पसंख्याक मतं असतील किंवा म्हणजे विशेष राज ठाकरे किंवा जे UP बिहारचे आहेत, बाहेरून आलेले आहेत, यांच्या मतावर परिणाम होऊ शकतो आणि त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो असं काँग्रेसला वाटलं. म्हणून तर कदाचित युतीच्या किंवा आघाडीच्या दूर गेलेत तुम्ही लोक. मुंबईमध्ये आम्ही 175 ठिकाणी आमचा पंजा सिम्बॉलवर आम्ही निवडणूक लढत आहोत. आम्ही जर उभाटासोबत जर गेलो असतो तर आम्हाला एवढ्या जागा मिळू शकल्या नसत्या. आणि दरवेळेस आघाडी एकदा काँग्रेस पक्षाने स्वतंत्र लढलं पाहिजे अशा प्रकारची एक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती. आणि आता आम्हाला निवडणुका लढू द्या हा त्यांचा आग्रह देखील होता. त्यामुळे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांनाही संधी दिली पाहिजे. शेवटी आमचाही राजकीय पक्ष आहे. दरवेळेस आघाडी केल्यामुळे जर नुकसान होत असेल तर कुठेतरी पक्ष सावरण्याच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांना संधी देणं, आमचा सिम्बॉल अधिक ठिकाणी पोहोचवणं ही देखील आमच्या संघटनेचं एक काम आहे. त्यामुळे भाजपला थांबवणं हे तर काम आम्ही करतच आलेलो आणि पुढे करत देखील राहू. मात्र संघटना जी आहे तिचं संवर्धन आणि संघटनेच्या काही गरजा असतील तर त्या समजून घेणं ही देखील एक नितांत गरज असते. आणि ही गरज ओळखून आम्ही
पक्षाला ताकद मिळेल आणि कार्यकर्त्यांना निवडणूक लढू द्या, ही भूमिका घेऊन मुंबईमध्ये आमच्या मुंबईच्या संघटनेने आणि नेतृत्वाने हा निर्णय घेतलेला आहे. साहेब, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमताने निवडून आला. बहुमत आहे तरीही शिंदे असतील, पवार असतील, गरज नसताना सुद्धा हे ते सगळं घेऊन चाललं आहे. आणि असं म्हणतात की काँग्रेस हे 2 पावलं मागं येत नाही, त्याच्यामुळे यांच्या आघाड्या टिकत नाही, नवीन आघाड्या बनत नाही. याला संयुक्त प्रश्न असा आहे माझा की वंचित सोबत तुम्ही आघाडी केली, मग राज ठाकरे तुम्हाला का नाही चालत? नाही, मी आपल्याला याची प्रश्नाचे 2 भाग आहे. एक, आघाडी आम्ही युती का केली नाही, त्याचं कारण स्पष्ट स्वरूपात आहे की कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि ती स्वाभाविक होती आणि त्या भूमिकेतून पुढे जाण्याचा आमचा जो निर्णय आहे तो योग्य देखील आहे. त्यामुळे तो कार्यकर्ता आणि संघटनेच्या अनुषंगाने. दुसरा एक जो विषय आहे की काँग्रेसची जी वोट बँक आहे ती तुलनेने मित्रपक्षांकडे तिला शिफ्ट करणं हे फार सोपं आहे. मात्र आमच्या काही मित्रपक्षांची जी वोट बँक आहे ती आमच्याकडे येत नाही. त्यामुळे मतं घेतल्या जातात आणि मतं भेटत नाही. अशा पद्धतीने देखील एकंदरीत जी चर्चा होती त्या चर्चेची पण याला किनार आहे. तिसरा विषय जो आहे तो वंचित हा आमचा समविचारी पक्ष आहे. कारण आम्हालाही संविधानाला अभिप्रेत भारत काँग्रेसला निर्माण करायचा आहे आणि वंचित देखील त्या समान मूल्यांवर काम करतं. दोघांची भूमिका किंवा रस्ते हे वेगवेगळे असतील, आम्ही त्यांच्यावर आरोप करतो, ते आमच्यावर आरोप करतो. असं जरी होत असलं तरी समविचारी आम्ही आहोत, त्याच्यात काही दुमत नाही. राज ठाकरेंचा पक्ष आमचा समविचारी नाही. कारण पोलरायझेशन जे आहे, जो वाद निर्माण करण्याच्या अनुषंगानं विभागणी करणारा जो विचार आहे त्या विचारावर आमचा विश्वास नाही. विविधता में एकता ही भारत की विशेषता, हे जे संविधानिक मूल्य आहे हे आमच्यासाठी शिरसावंत आहे. आम्ही त्याच्यात कुठल्याही प्रकारचं निगोशिएशन करणार नाही. आणि जात, धर्म, भूगोल, स्त्री पुरुष आणि भाषा या विषयावर राजकारण जर केलं जात असेल तर ते आमच्यासाठी निषिद्ध आहे. ही असणारी काँग्रेसची भूमिका तर ही निश्चित आहेच. आणि इथपर तशा पद्धतीने चर्चा पुढे गेल्या असत्या तर राज ठाकरेंची भूमिका या संदर्भातली मनसेची काय याची पडताळणी केल्या गेली असती. आता त्यांना महाविकास आघाडीत घ्यायचं आहे का इंडिया अलायन्समध्ये घ्यायचं आहे याचा निर्णय हा कुठेतरी राष्ट्रीय पातळीवर देशातल्या सर्व नेत्यांना विचारून हा झाला असता. मात्र तशा प्रकारचा प्रस्ताव झाला नाही, तिथपर्यंत बोलणी गेलीच नाही. त्यामुळे त्यांना सोबत घेण्याचा प्रश्न निर्माण हा झाला नाही. कोणकोणत्या मुद्द्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकांना घेऊन जाणार आहात आपण? महानगरपालिकांच्या एकंदरीत निवडणुकीमध्ये हे स्थानिक मुद्दे त्या गावातले असले पाहिजे. जसं संभाजीनगरमध्ये पिण्याच्या पाण्याचा फार मोठा मुद्दा आहे. त्या मुद्द्यावर आम्ही काय करू हा एक पुण्याचा सेंट्रिक एक विषय आहे. आणि सर्वच जे महानगर आहे यामध्ये भ्रष्टाचाराचा एक खूप मोठा मुद्दा आहे. जनसुनवाई, लोकांचा सहभाग हा व्यवस्थित असला पाहिजे, तो एक फार मोठा मुद्दा आहे. साधा रस्ता विषय घेऊन जर आपण गेलो तर किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि त्या गावाचं कसं वाटव झालं हे आहे. स्वच्छतेचाही मुद्दा हा फार मोठा आहे. ट्रॅफिकचा मुद्दा जो आहे, प्रत्येक महानगरामध्ये आता वाहतूक कोंडी आहे. लोकांना 1-1, 2-2 तास जो आहे तो प्रवास सर्व शहरांमध्ये करावा लागतो. अशा पद्धतीची एक परिस्थिती आहे. तो एक असणारा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. साहेब, 20 वर्षापासून मी पत्रकारिता करतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्याही निवडणुका आहेत, मी तेव्हासुद्धा समस्या ज्या होत्या, वीज, पाणी, नाल्या, गटर, आजही तेच मुद्दे आहे. जेव्हा की आज मागण्या व्हायला पाहिजे होत्या की आमच्याकडे स्विमिंग पूल पाहिजे, आमच्याकडे एक ट्रॅक पाहिजे मोठा, चांगलं क्रीडांगण पाहिजे. हे मागण्या नाहीच आहे साहेब. कारण बेसिक ज्या मूलभूत गरजा आहे हे सुद्धा आतापर्यंत अनेक सरकार बदलली, तुमचे पण सरकार येऊन गेलेत, भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, परंतु अजूनही हेच मुद्दे आहेत, ह्याच समस्या आहेत. आपण बरोबर बोलताय. यासाठी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना महानगरांना मोठ्या प्रमाणात निधी देण्याची आणि जी कोंडी झाली होती ती मोकळी करण्याचं काम मनमोहन सिंगजींनी केली. मनमोहन सिंगजींचं खूप मोठं योगदान आहे.
मला खंत आहे त्याची की भारतीय नागरिकांनी त्यांच्या योगदानाच्या संदर्भात नोंद ठेवलेली नाही. मनमोहन सिंगजीच्याच काळामध्ये शहरीकरणाला एक झोपडपट्टी मुक्त करण्याच्या अनुषंगानं घरकुलं जी मोठ्या प्रमाणावर दिल्या गेली, कॉलनीच्या कॉलनीज ह्या उभ्या राहिला, ती समस्या आपल्याला आज कुठेतरी मागे पडल्याचं हे लक्षात येतं. शाळा ज्या आहेत त्या शाळा हा मुद्दा पटलावूनच बाद झाला आहे. कारण खाजगीकरणाच्या नादात आता सरकारी शाळा बंद होतात आहे, हे एक फार मोठं एक समस्या आहे. अ, काही गावांमध्ये पाण्याचा दुर्भिक्ष जे आहे त्याची खरोखर खूप ते फेल्युअर पण आपण म्हणू शकतो. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं एक स्टेटमेंट होतं की कोण सपकाळ मी ओळखत नाही. आणि तुमचंसुद्धा त्यावेळेचा एक शब्द गाजला की फडणवीस हे औरंगजेबासारखं आहे किंवा त्याची कॉपी आहे. काय हे मला कळलं नाही. थोडं जनतेला स्पष्ट सांगा. म्हणजे राजकारण सुरू आहे सगळं आणि शब्दसुद्धा फार म्हणजे त्याला बाजूला जाऊनच वापरले चालले, तुमच्याकडनं म्हणा किंवा त्यांच्याकडनं म्हणा. तर हे थोडं स्पष्ट जर आपण करू शकलं तर बरं होईल. नाही, माझ्याकडून जर असे शब्द आपण निदर्शनास आणून दिले किंवा भविष्यातही काही संदर्भ आपल्याला पटले नाहीत तर आपण मला फोन करा, मेसेज करा. मी जरूर माझ्याकडून जर चूक होत असेल तर मी ती चूक दुरुस्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. सभ्यता जी आहे हा महत्त्वाचा भाग आहे, तो जोपासला जायला पाहिजे. जे चूक आहे ते चूकच आहे. आता राहिला प्रश्न मी फडणवीसांना औरंगजेब म्हटल्याचा, तर मी फडणवीसांना औरंगजेब नाही म्हटलं. मी फडणवीसांची जी कार्यपद्धती आहे आणि शासन जे आहे आणि ते औरंगजेबाच्या शासनासारखं होतं अशी मी त्यांची केलेली तुलना होती आणि ती तुलनावर मी ठाम आहे. औरंगजेबाशीच का केली तर त्यावेळेस एक महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर जी आहे ती उखडून फेकण्याच्या अनुषंगानं सत्ताधाऱ्यांनी एक वाद हा तयार केला होता आणि भारतीय जनता पक्षाने ती कबर आम्ही तिथून काढून टाकू या अनुषंगानं महाराष्ट्रात जातीय दंगलीची सुरुवात झाली होती. त्या पार्श्वभूमीवर मी औरंगजेबांच्या कारकिर्दीची ही फडणवीसांशी तुलना ही जरूर केली होती. जेवढा औरंगजेब क्रूर होता तेवढेच फडणवीसही देखील प्रशासक म्हणून एक क्रूर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर दोघांची मोटस ऑपरेंडी सारखी आहे अशी मी त्यांची तुलना केली होती. आणि ती तुलना करत असताना मी त्यात भरही टाकली होती की औरंगजेब जसा क्रूर आहेत तशाच पद्धतीने अनेकांनी महाराष्ट्राच्या आणि भारताच्या विरोधात स्वातंत्र्य संग्रामामध्ये विरोधात भूमिका घेतलेली आहे. त्यांचं उदात्तीकरण करतोय, त्यांचे पुतळे आहेत. तर ती कबर तुम्ही काढणार तर तसे तुम्ही जे स्वातंत्र्य आंदोलनाच्या विरोधात होते, जे इंग्रजांचे हस्तक होते, त्यांचे पण पुतळे उखडून टाकणार का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान हे नव्हतं स्वातंत्र्य संग्रामात. त्यांनी सांगितलं होतं गोळवलकर गुरुजींनी की समता, बंधुता, सामाजिक न्याय, अस्पृश्यता निवारण, स्त्री पुरुष समानता असं जर सरकार येत असेल तर त्यापेक्षा इंग्रजच बरे. तर ही विषमतावादी भूमिका घेणारे गोळवलकर गुरुजींचे आपण फोटो काढून टाकणार का? तर हा औरंगजेबाच्या शी त्यांची तुलना करत असतानाचा माझे संदर्भ होते. औरंगजेबाने त्यांच्या सख्ख्या भावाला हे मारून टाकलं, दारा शिकवला, त्याची गर्दन छाटली आणि गर्दन पूर्ण गावभर ती फिरवली, धड एकीकडे काढलं तर मुंडकं एकीकडे काढलं. हा संदर्भ देखील मी त्यावेळेस दिला आणि तो संदर्भ देण्याचं कारण होतं की संतोष देशमुख याची जी हत्या झाली होती ही तेवढ्याच क्रूर पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या झाली होती आणि गृहमंत्री म्हणून मी याला थेट मुख्यमंत्री जबाबदार आहे इथपर्यंत मी जे केलेले आरोप आहे. माझ्या त्यांच्याशी तुलनेचा संदर्भ हा सदरचा होता. मी त्यांची तुलना ही नथुराम गोडसेशी पण केली होती आणि ती त्यांची तुलना ती देखील मोटस ऑपरेंडीच्या दृष्टिकोनात केली होती. नथुराम गोडसेंनी शांत डोक्याने महात्मा गांधींचा खून केला. पहिले पाया पडला आणि नंतर त्यांनी खून केला. देवेंद्र फडणवीस अत्यंत शांत पद्धतीने पोटातलं पाणी हलू देत नाही आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या काही गोष्टी चालल्या आहेत यामध्ये थेट स्वरूपामध्ये कुठेही न आलता दोन जातींमध्ये भांडण लावायचा विषय असो, दोन धर्मामध्ये लावायचा असो, पक्ष फोडण्याचा असो, हे अत्यंत शांत डोक्याने हे सर्व राजकारण जे संस्कृती डुबवणार आहे
ते करत असल्यामुळे मी त्यांची तुलना ही नथुराम गोडसेशी केली. आणि दरिंदा हा शब्द पण आपण विचारणारच असाल कदाचित, तो मी वापरला. मी त्यांच्याबद्दल जल्लाद शब्द वापरला आणि मी त्यांच्या संदर्भात गजनी शब्द वापरला. तर दरिंदाचा जो आशय, मी मराठवाड्यावर नगरपालिकेच्या निवडणुकीत गेलो होतो. तेव्हा दोन समाजाच्या नेत्यांना च्या लाय डिटेक्टरनी टेस्ट करा अशा स्वरूपाची एक प्रश्न वारंवार विचारला जात होता. त्या विचारला असताना मी सांगितलं की लाय डिटेक्टरनी टेस्ट करायचीच असेल तर ती जरांगे पाटलांची किंवा धनंजय मुंडेंची करण्याच्या ऐवजी थेट देवेंद्र फडणवीसांचीच लाय डिटेक्टरने टेस्ट करा. कारण जाती जातीत भांडणं लावणारे, मराठा विरुद्ध ओबीसी, व्हीजेएनटी विरुद्ध आदिवासी, हिंदू विरुद्ध मुस्लिम, हे सगळे जे भांडणं लावणार आहे, हे कसं भांडणं लावायची याचा खरा कल्प्रिट जर कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे. आणि देवेंद्र फडणवीस हे जल्लाद आहेत, हे दरिंदे आहेत. दरिंदे शब्द ही काही शिवी नाही. दरिंदा शब्द जो आहे याचा अर्थ काय, मी हिंदीत भाषण देत होतो, त्याचा अर्थ होतो क्रूर. तर देवेंद्र फडणवीस क्रूर आहेत मुख्यमंत्री म्हणून, शासक म्हणून. हा माझा केलेला, मी वापरलेलं विश्लेषण जे आहे हे एक राजकीय त्यांच्यावरचा आरोप आहे आणि त्याची पार्श्वभूमी पण आहे आणि ते खरोखर क्रूर देखील आहेत अशी माझा थेट त्यांच्यावर आरोप आहे. जल्लाद काय करतो तर जल्लाद फाशी देतो. आमच्या अहिल्यानगरच्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाला संविधान दिवसाच्या त्याच दिवशी 26 नोव्हेंबरला त्यांना किडनॅप केलं, त्यांना तिथे मारझोड झाली आणि भाजपच्या हस्तकांच्या माध्यमातून. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस जे आहेत, हे निवडणूक आयोगाचा असेल, मतदार यादीचा असेल किंवा लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगाने असेल, ते संविधानालाच लटकवत आहे. आणि संविधानाला लटकवायचं काम कोण करतो? लटकवण्याचं काम जल्लाद करतो. त्यामुळे लोकशाही लटकवणारा, नीतिमूल्यना फासावर चढवणारा माणूस म्हणून मी जल्लाद म्हटलं. आता जल्लाद ही काही शिवी नाही. आणि गजनी जे म्हटलं ते विडंबनात्मक किंवा त्यांच्यावर काही चुकीचा कटाक्ष करावा म्हणून नाही. ते जे बोलतात ते त्यांच्या लक्षातच राहत नाही. त्यामुळे शॉर्ट टर्म मेमरी लॉस हा त्यांचा झालेला आहे. त्याचे अनेक उदाहरणं आहेत. मात्र वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, हे गजनी म्हणून ते विसरले. त्यांनी लग्नही केलं, अर्थात मग त्याच्यात हरकत असायचा काही विषय नाही. मात्र गजनीच्या संदर्भाच्या अनुषंगानं संदर्भ आहे. अजित पवार यांच्यासोबत युती नाही नाही नाही. आता ते मांडीला मांडी लावून सत्तेत त्यांच्यासोबत सहभागी आहे. अजितदादा चक्की पिसिंग त्यांनाच क्लीन चिट दिली आहे. त्यांच्या मुलालाही आता कुठेतरी ते सांभाळून घेतात आहे. तर हे सगळं असताना त्यांना मी गजनी देखील म्हटलं. त्यामुळे यामध्ये कुठेही चर्चा खालच्या पातळीवर घेऊन जावी किंवा काही बेछूट आरोप करावेत असा कुठलाही आरोप मी केलेला नाही. असं काही असेल तर मला जरूर सांगा. मी माझी चूक दुरुस्त करायला तयार आहे. आता तुम्ही स्पष्टीकरण दिलेलं आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज आपल्या देशात असेल तर तो शेतकऱ्यांचा मुद्दा. शेतकऱ्यांसंदर्भात काँग्रेसची काय भूमिका आहे? सरकार शेतकऱ्यांना चॉकलेट देत आहे का वारंवार? या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. शेतकऱ्यांसंदर्भात काँग्रेसचं विजन काय आहे? काँग्रेसचं जे व्हिजन आहे ते व्हिजन सुरुवातीपासूनचा जर आपण अशा बघितला, मग हायब्रिड आणून उत्पादन क्षमता वाढवण्याचा विषय असेल, तेच काँग्रेसचं व्हिजन आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंना फाउंडर ऑफ द नेशन आपण म्हणतो. त्याची कारणं जी होती की त्यांनी पंचवार्षिक योजनांसारखी आणि प्रत्येक विषयाचं एक धोरण ठरवलं आणि ते धोरण राबवलं. अलीकडच्या काळात नेहरूंच्या नावाने विनाकारण कुठे ना कुठे पावती फाडण्याचं काम किंवा त्यांचा चुका आहे असं भासवण्याचं काम होतं. आता श्रेयाचा भागही खूप मोठा आहे आणि ती धोरण वेगवेगळ्या ठिकाणी आमचं नेतृत्व बदललं. आता आम्ही त्या दिशेनेच वाटचाल करत आहोत. शेवटी शेतकरी हा वर्ग निर्माण करण्याचंच काम हे काँग्रेसने केलं. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 99% जमिनी ज्या आहेत ह्या केवळ 2% लोकांजवळ होत्या आणि 1% जी जमीन होती ती मंदिर, चर्च, मस्जिदी अशा स्वरूपाच्या शेतजमिनी होत्या. त्यामुळे 99% जमिनी ह्या आज मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग जो निर्माण झाला,
यामध्ये विनोबा भावेंनी भूदान चळवळीच्या माध्यमातून भूदानची जमीन मिळवली, ती भूमिहीनांना देण्याचं काम केलं. दुसरं, पंडित जवाहरलाल नेहरूंनी कुळ कायदा आणला आणि कसेल त्याची जमीन, कुळाच्या जमिनी या लोकांना मिळाल्या. नंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी सिलिंगचा कायदा आणला आणि 5,000, 10,000 एकर, 2,000 एकर जमिनी ज्या जमीनदारांच्या होत्या त्यांच्या जमिनी ह्या काढून घेतल्या किंवा त्या जमिनी ह्या खरेदीच्या माध्यमातून ह्या फार कमी भावामध्ये ह्या शेतकऱ्यांना दिल्या. नंतर इंदिरा गांधींनी इकलाच्या वगैरे जमीन जी आहे ते शेतीचे पट्टे, शासकीय पट्टे देण्याचं काम केलं. तर एकंदरीतच शेतकरी वर्ग हा जमीनदारी प्रथा रद्द करून हा काँग्रेसने केला. हे पहिलं एक धोरण काँग्रेसचं यशस्वीरित्या झालं. त्यातून काय झालं तर त्यातून स्वाभिमानाने माणसं ही जगायला लागली. मग शेतकऱ्यांसाठी नॅशनलाइज बँक आल्या, परत सावकारी पद्धत बंद केली, पहिले जमीनदारी केली. नॅशनलायझेशन बँकेचं झाल्यामुळे कर्ज मिळण्याची, पतपुरवठा करण्याची एक परंपरा सुरू झाली. हे देखील काँग्रेसचंच एक धोरण होतं. मग या जोडीला तंत्रज्ञान आणण्याच्या अनुषंगाने मग ट्रॅक्टर आलं पाहिजे, मळणी यंत्र आलं पाहिजे, श्रम जे आहे ते कमी झाले पाहिजे, कॉस्ट कमी झाली पाहिजे. त्या संदर्भात देखील यंत्र आणण्यामध्येही खूप मोठी भूमिका ही काँग्रेस पक्षाची आहे. मग हरित क्रांती आली आणि त्या हरित क्रांतीतून आपल्याला आयात करावं लागत होतं अन्नधान्य. आपण स्वयंनिर्भर झालो, किंबहुना आज एक्सपोर्ट करण्यापर्यंत जे गेलो. तर हे हरित क्रांती जी आणल्या गेली त्यातून आज मोठ्या प्रमाणावर आपण उत्पादन वाढू शकलो. नाही तर पहिले एक एकरातलं उत्पन्न जे आहे ते 2 क्विंटल 3 क्विंटल असं होतं, ते आता खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. या जोडीला धवल क्रांती आणली सहकार्याच्या माध्यमातून. दूध दुभते जनावर असतील, कुठे पोल्ट्री फार्मसारख्या विषय असतील, हे देखील काँग्रेसने ते धोरण राबवलं. ही धोरणं राबवत असताना भाव, आजचा जो प्रश्न आहे तो शेती व्यवहार नाही हा आहे. त्यामुळे काँग्रेसचे धोरणं एका टप्प्यावर राबवत पुढे आणल्यानंतर शेतकऱ्यांना वीज देण्याचा असेल, विहिरी देण्याचा असेल, हे सर्व काँग्रेसच्या काळामध्ये एक कर्तव्य भावनेतून ह्या सर्व गोष्टी केल्या. आजची समस्या जी आहे ती नेमकेपणाने शेतमालाला भाव नसणे ही आहे. हमी भाव जे आहेत तर त्यामध्ये आता गोंधळ निर्माण झालेला आहे. मग या मुळात शेती कशी आणता येईल, शेतकऱ्याला फायदा कसा आपल्याला करून देता येईल, त्याला सन्मानाने जीवन कसं जगता येईल, म्हणून काँग्रेसच्याच काळामध्ये स्वामीनाथन आयोग हा देखील काँग्रेसने दीर्घकालीन भूमिका, धोरण काय असावं त्यासाठी स्वामीनाथन आयोगही गठीत केला. त्याच्या शिफारशी पण स्वीकारल्या. आता त्या स्वीकारलेल्या शिफारशींवर का केलं नाही असं विरोधक म्हणतात. मात्र आपण नेमकेपणाने डायग्नोसिस काय म्हणून स्वामीनाथन आला, त्यात हमीभावाचा विषय आला. आपल्याला पुन्हा आठवत असेल, मी पुन्हा मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत घेऊन जातो. त्यांच्या कारकिर्दीमध्ये शेतमालाला सर्वात जास्ती भाव ही देता आली होती, कारण आयात निर्यातीची धोरणही तशा पद्धतीने ठरवल्या गेली. सोयाबीन 8,000पर्यंत गेलं, चना जो आहे तो 15,000पर्यंत गेला, कापूस 10,000पर्यंत गेला. तर एकंदरीत सर्व शेतमालाचे भाव हे त्यांच्या काळात ही वाढले. आता सर्व शेतमालाला भाव नाहीत. तर मग यामध्ये सरकारचं जे आहे, मोदी सरकारचं याच्यामध्ये कारस्थान आहे. उद्योगपतींना लाभ मिळावा याच धोरणाची अंमलबजावणी आज मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्ष करत आहे. या उलट काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना भाव मिळावा अशा स्वरूपाची भूमिका ही घेतली. मोदीजी काय म्हणायचे की लागत मूल्यापेक्षा 1.5 पट भाव देऊ. यवतमाळ जिल्ह्यात जेव्हा आले चाय पे चर्चा, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही काय करणार, ढिमकाना करणार, फलाना करणार, शेतीपूरक व्यवसाय काढणार, 1.5 पट भाव देणार. यातलं ते काही करत नाही. उलट त्यांच्या कारकिर्दीत शेतमालाचे भाव हे मागे आले, एका ठिकाणीच ते थांबले. दुसरीकडे बियाणं, खत, कीटकनाशक याची किमती खूप वाढल्या. आणि हे सर्व कशासाठी, तर त्यांच्या उद्योगपती मित्रांना लाभ देण्याकरता ते सर्व करत आहेत. मनमोहन सिंगजींच्या टायमामध्ये सोयाबीनची किंवा सॉल्व्हंट प्लॅन्ट जे आहे, तेल बनवणाऱ्या फॅक्टऱ्या, त्यांना 3 महिन्याचा स्टॉक करता यायचा. मोदीजींनी ते स्टॉक लिमिट उठवून टाकली. जे डाल मिल आहे त्यांनाही 3 महिन्यात तुमचं उत्पादन जेवढं होतं तेवढा स्टॉक करण्याची होती. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1956ला
जो इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट लावला होता, साठवणुकीवर जी मर्यादा घातली होती, मोदी सरकारने आल्यानंतर पहिला निर्णय ती मर्यादा उठवून टाकली. आता उद्योगपतींनी 2-2, 3-3 वर्ष त्यांना खरेदी करावं लागणार नाही एवढा सगळा माल त्यांनी भरून ठेवला आहे, कच्चा माल. आणि बाजारामध्ये मागणी पुरवठ्याचं जे सूत्र आहे ते त्यांनी बंद केलं. आताच बघा ना, कापूस जो आहे हा कच्चा कापूस विदेशातून आयात करण्याची मुदत जी आहे ती 31 डिसेंबरपर्यंत ही होती. शेतकऱ्याचा कापूस बाहेर आला आणि तुम्ही बाहेरून आयात करण्याचं, ती ही सर्व जी धोरणं आहेत, या धोरणांमुळे आज शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत ही वाईट झालेली आहे. त्यामुळे कर्जमाफीसारखे जे मुद्दे आहेत हे आवश्यक आहे, मात्र हे राजकीय पण आहे. आणि एकदा मनमोहन सिंग साहेबांनी कर्जमाफी दिली, नंतरच्या सरकारमध्ये अजून कोणी दिली असेल, हे तर दिलंच पाहिजे. मात्र यासोबत मूलभूत शेतकऱ्याला शेतमालाचा जो भावाचं जे धोरण आहे ते मोठ्या प्रमाणावर बदलण्याची आवश्यकता आहे. आज तरुण वर्ग बेरोजगार आहे. माझा मुलगा गेल्या 4 वर्षापासून शेती बघतो. तोडमिळवणी कशी होते हे जेव्हा तो बाजारात माल घेऊन जातो त्या दिवशी त्याचा मूड आणि एकंदरीत त्याची परिस्थिती ही हृदयद्रावक स्वरूपाची असते. त्यात शेती व्यवहार नाही आणि परवडत नाही, आपण एवढं शेती करू नये, हा एक भाव आहे. आणि त्याच्यामध्ये जो सन्मान आहे तो सन्मान देखील शेतकऱ्याचा जोपासला जात नाही, त्याची देखील फार मोठी एक किनार आहे. आणि यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारखे विषय हे वाढत चाललेले हे अत्यंत हृदयद्रावक आहे. आणि आमचा आरोप आहे की भारतीय जनता पक्षाला मुळात बहुजन समाजाला लाचार बनवून ठेवायचं आहे, त्याला कमजोर बनवून ठेवायचं आहे. आणि बहुजन समाजाची शक्ती ही वाढता कामा नये, तो परेशान राहायला पाहिजे, तो सर्वार्थाने तो दबून राहायला पाहिजे. याकरता भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळू देत नाही, हा माझा थेट आरोप आहे. साहेब, हे सगळं चित्र सगळ्यांना दिसतं, प्रत्येक पक्षाला दिसतं, काँग्रेस पक्षाला दिसतं. आता आपण विरोधी बाकावर आहात. मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाला सत्तेची सवय होती. अनेक काळापासनं स्वातंत्र्य नंतरचा संपूर्ण काळ काही अपवाद वगळले तर काँग्रेस पक्षाकडे सत्ता होती. आता कठीण जात आहे का विरोधी बाकावर बसून काम करायला? म्हणजे आंदोलन असतील, असं भव्य मोठे आंदोलनं उभे होताना दिसत नाही. एकंदरीतच डिपॉलिटिझेशन ऑफ द सोसायटी म्हणजे समाजाची जी या जाणीवा आहेत ह्या मारून टाकण्याच्या अनुषंगानं आज भारतीय जनता पक्ष हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, वेगवेगळी माध्यमं असतील, समाज माध्यम असतील, मीडियावरही मला त्यामध्ये आरोप करू द्या कृपा करून, ते असेल, या सर्वांमध्ये या मुद्द्यांना बाजूला ठेवण्याचं एक मोठं षडयंत्र हे सुरू आहे. आपण बघा की अलीकडच्या काळात सगळे आंदोलनं जे आहेत, सामाजिक आंदोलनं, यांना फुटेजच द्यायचं नाही, अशा स्वरूपाची एक प्रक्रिया सुरू झालेली आहे. राहुल गांधींची एवढी मोठी भारत जोडो यात्रा निघाली, तिला पण मूळ पटलावर येऊ दिलं नाही. पंजाबचे शेतकरी वर्षभर बॉर्डरवर आंदोलनाला बसले, त्या आंदोलनाला कुठेतरी चिरडून टाकलं गेलं. काँग्रेसच्या काळामध्ये आंदोलनकाऱ्यांचा सन्मान होता, त्यांच्याशी संवाद होता. यांनी सन्मान नाही, यांनी बुलडोजर आणलं तिथे पण, आणि संवाद बंद करून टाकला. आपण बघा मेघाताई पाटकरांचं नर्मदा बचाव आंदोलन, त्यांचा किती सन्मान होता, मेघाताईंशी सरकार चर्चा करत होती. अण्णा हजारेंना देखील चर्चा करत होते. आता अण्णा कुठे गेले, अण्णा जागे व्हा, अशी जी हाक लोक देतात. रामलीला मैदानावर असेल, त्या लोकपाल आयोगाचं काय झालं पुढे ते दिसत नाही. यासोबतच अजून मला एका वेगळ्या मुद्द्याकडे आपल्याला लक्ष वेधायचं आहे की समाजाला भारतीय जनता पक्ष कसा स्लो पॉयझन करून कसा समाज भान आणि समाज मन हे बधीर करत आहे. गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान केवढी मोठी लोकचळवळ होती, आता अशा लोकचळवळी बंद आहे. पाणी फाउंडेशन, वॉटर कप, त्याचा जो सगळा एकंदरीत असणारा उत्साह लोकांचा होता तो काढून टाकला. बचत गटांची मुवमेंट ती पण कुठेतरी करून टाकली. गावागावामध्ये सप्ताह व्हायचे, गाव लोक झाडायचे, ती पण प्रक्रिया बंद करून टाकली. गावाचं एकत्र येऊन भंडारे, गावभोजनं, ह्या प्रक्रियेवरही कुठेतरी फरक झाला आहे. त्यामुळे श्रमदान नावाचं पण जे मूल्य आहे
ते भारतीय जनता पक्ष हे संपून टाकत आहे. एकंदरीत समाजमन बधीर करण्याचं कारस्थान भारतीय जनता पक्ष करत आहे आणि हे जागवण्याचं काम काँग्रेस करत असताना आम्ही आंदोलनं करत आहोत, आम्ही प्रत्येक विषयावर विरोधक या नात्यानं भूमिका घेत आहोत. मात्र संवाद बंद झाल्यामुळे तुम्हाला काय बोलायचं तुम्ही करत बसा. आता ओट चोरीचा एवढा मोठा मुद्दा आणि एवढं मोठं आम्ही आंदोलन करत आहोत. आता निवडणूक आयोग हा संपूर्णतः भारतीय जनता पक्षाकडे झुकलेला आढळून येतोय. या सर्वांचा शेवट दुर्दैवाने काय होईल तर अराजकतेकडे भारतीय जनता पक्ष हा देशाला घेऊन चालला आहे. आपल्या शेजारचे देश बघा, बांगलादेशात काय झालं, नेपाळमध्ये काय झालं, श्रीलंकेत काय झालं. जगभरात अशा घटना घडतात आहे. लोक रस्त्यावर उतरतील आणि हिंसा होईल असं भारतीय जनता पक्ष आज रोजी करत आहे. त्यांनी असं करू नये. त्यांनी विरोधकांशी चर्चा केली पाहिजे, ज्याच्यात मुद्दा आहे त्याचे उत्तर दिले पाहिजे. निवडणूक आयोगावर आम्ही आरोप करतो, त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस देतात. अरे तुम्ही वकील आहे का निवडणूक आयोगाचे? जे चूक आहे त्याला चूक म्हणून दुरुस्त करायला लावू. शेवटी सरकारकडून चुका होणार आहेत, त्या चुका कबूल तर करा, त्या दुरुस्त तर करा. पार्थ पवारांना एवढी मोठी जमीन लाटली, सरकार त्यांच्यावर कारवाई करायला तयार नाही. थेट सभागृहात रम्मी खेळताना मंत्री आढळला, शेतकऱ्यांचे वारंवार अपमान ते करत होते, त्यांना मंत्रिमंडळातून ते काढायला तयार नाही. शेवटी आता कोर्टाने त्यांनी 420चं काय एक प्रकरण होतं त्याच्या शिक्षा सुनावल्यामुळे आता त्यांचा राजीनामा व्हायला लागला. धनंजय मुंडेंनी बीडमधली जी गुंडागर्दी आहे त्या अनुषंगाने आम्ही राजीनामा मागत होतो, तोही राजीनामा ते द्यायला तयार नव्हते. शेवटी त्या चार्जशीटसोबत अत्यंत विकृत अशा स्वरूपाचे काही फोटो व्हायरल झाले आणि आता थेट मंत्रालयात लोक घुसतील या भीतीपोटी त्यांचा राजीनामा हा घेतला गेला. अजित पवारांचा राजीनामा व्हायला पाहिजे होता. आता सरकार म्हणून तुम्ही काय करायचं ते करा. जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्या आईच्या नावावर बिअर बार आहे, त्या बारमध्ये डान्स बार सुरू होता, 22 बारवाला सापडल्या, त्याही मंत्र्याला कारवाई व्हायला तयार नाही. त्यामुळे विरोधक म्हणून आम्ही सर्व बोलतोय, सर्व करतोय. सरकार म्हणून त्यांनी सर्व बंद केलेलं आहे, व्यवस्था ताब्यात घेतलेली आहे. समाजमन बधीर झालं पाहिजे याच्यासाठी करतात आहे. कुठलीही नैतिकता ही या सरकारमध्ये उरलेली नाही. आणि आम्ही देवेंद्र फडणवीसांवर काही बोललो तर आम्ही जी शब्दावली आहे ती योग्य शब्दावली वापरू नये, उलट आम्ही खालच्या पातळीवर टीका करतोय असं बोलल्या जात आहे. त्यामुळे हा एक फार मोठा एक ट्रॅप जो आहे हा भारताच्या नागरिकत्वावर संविधानावर घालणारा ट्रॅप हा देवेंद्र फडणवीसांनी टाकलेला आहे. आणि या सर्वांचा मधून जे आउटकम येणार आहे हे अत्यंत चुकीचं येणार आहे, वाईट येणार आहे. आता एक मोठं लोक आंदोलन झालं पाहिजे. आम्ही राजकीय विरोधक आहोत, आम्ही आमचं काम करत आहोत, निकराने प्रयत्न करत आहोत. ज्यांना विरोधाची सवय नव्हती हे काँग्रेस सोडून आता भारतीय जनता पक्षात गेलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसयुक्त भारतीय जनता पक्ष झालेले, ज्यांना विरोधाची सवय नाही, ज्यांना संघर्ष करण्याची तयारी नाही, ते केव्हा ते भारतीय जनता पक्ष त्यांनी हा जॉईन केलेला आहे. आम्ही आंदोलनाची भूमिका घेतो. आपण बघा, मला पुढच्या महिन्यात 1 वर्ष होईल. या 1 वर्षामध्ये मी आपल्याला रस्त्यावर दिसलो, आम्ही मोर्चे काढले, आम्ही पदयात्रा काढल्या, आम्ही आंदोलनं केली. ही सर्व लेखाजोखा आहे. मात्र आंदोलन एवढं तुम्ही काय करायचं करा, आम्ही नाही सुधारणार. त्यामुळे परिणाम होत नाही आहे. त्याचं कारण हा आहे की सरकार हे असभ्य आहे. सरकार जे आहे हे खऱ्याला खरं म्हणायला तयार नाही आणि विचित्र आणि विकृत पद्धतीने सरकार काम करत आहे. साहेब, सोशल मीडिया, मेनस्ट्रीम मीडिया आपण गृहीत धरू, बाजूला ठेवू, हा तुमच्या हातात नाही असं तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे, ते सत्तेसोबत असतील नसतील, परंतु सोशल मीडियासारखं एक अस्त्र आज तुमच्याजवळ आहे, त्याचा वापर तुम्ही करू शकता. इथे कुठे कमी पडतोय का काँग्रेस पक्ष? त्यामध्ये आम्हाला कमी पडण्याचा अनुषंगाने जो आरोप आमच्यावर होतो त्याचा गांभीर्याने विचार करून त्यावर लक्ष दिलं पाहिजे, इथपर्यंत मी मान्य करतो. मात्र फेसबुक जे आहे, ट्विटर जे आहे, हे कसं चालतं, तिथे AI आल्यानंतर तिथेही भारतीय जनता पक्षाचा कसा कंट्रोल आहे हाही मुद्दा काही आता लपून राहिलेला नाही. तुम्ही कॉमेंट करणाऱ्या टूल किट जे आहेत त्या कशा अप्रोच होतात तेही आपल्याला माहिती आहे. अलीकडच्या काळात बरेच लोक ही समाज माध्यमांवर ओपन व्हायला लागली आहेत. मात्र एखादी गोष्ट जर ट्रेंड व्हायला लागली तर तिला कसे थांबवलं जातं हे पण आपण बघतो आहे. त्यामुळे तिथली पण जी लढाई आहे ती लढाई लढण्याची तिथे स्कोप आहे.
आम्ही तिथे जरूर कमी दिसत आहोत. त्यासाठी आम्ही प्रयत्न जरूर करू. मात्र तिथे पण बुच्चन बसवलं जात आहे, हे पण मी आपल्या सविनय निदर्शनास आणून देऊ इच्छितो. साहेब, मागचे प्रदेशाध्यक्ष होते. काय बदल केले पाहिजे जेणेकरून काँग्रेसची संघटना मजबूत होईल? तुम्हाला काय वाटतं? बघा, 2 पातळीवर आम्हाला काम करायचं आहे. एक संघटनेचा विस्तार आणि दुसरा आमची आयडिया ऑफ इंडिया जी आहे तिचा विस्तार. म्हणजे काँग्रेस म्हणजे काय हा जो विचार आहे त्याचा विस्तार करणे आणि संघटनेचा विस्तार करणे हे माझं 2026चं एक मुख्य लक्ष राहणार आहे. संघटना ही जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर आणि ग्राम पातळीवर ग्रामशाखा, मी बूथवर जाण्याच्या अनुषंगानं घाई करत नाही आहे. ग्रामशाखा, पंचायत समिती सर्कल प्रमुख, जिल्हा परिषद सर्कल प्रमुख, तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष, ही संरचना मजबूत करायची आहे. तर ग्रामीण शहरी भागामध्ये वार्ड अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष अशा स्वरूपाचं एक संघटन निर्माण करायचं आहे. आणि या सर्व कार्यकर्त्यांना अत्यंत नियोजनबद्ध असं प्रशिक्षण आम्हाला द्यायचं आहे. आणि हे काम 2026मध्ये पक्षाचं व्हिजन म्हणून आम्ही करणार आहोत. धन्यवाद साहेब, आपण सविस्तर मुलाखत दिली. मित्रांनो, आज 1 जानेवारी 2026 नवीन वर्ष. सगळ्या दर्शकांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. खरं तर सुरुवातीला द्यायला पाहिजे होत्या, मला वाटतं साहेब आपण विसरलो. आपण सुद्धा जनतेला शुभेच्छा स्पीड न्यूजच्या माध्यमातून देऊ शकतो. येणारं वर्ष जे आहे हे विवेकाचं, सभ्यतेचं, संस्कृतीचं जावो अशी मी शुभेच्छा, सदिच्छा देतो. सरकारला देखील माझ्याकडून त्यांच्याही अपेक्षा आहे की मी या महाराष्ट्रातला नागरिक आहे. आपण चुकीला चूक म्हणा, खऱ्याला खरं म्हणा, ही त्यांना देखील माझी शुभेच्छा आहे. आणि त्यासोबत सरकारचे डोळे उघडो ही नवीन वर्षाच्या निमित्ताने मी प्रार्थना करतो. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती हो, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवा, ही सरकारला शुभेच्छा आणि प्रार्थनाही करतो. तर हे होते हर्षवर्धनजी सपकाळ. त्यांनी त्यांच्या आक्रमक शैलीने ज्यासाठी ते प्रसिद्ध आहेत त्याच पद्धतीने त्यांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. मित्रांनो, यापुढेही आपण अनेकदा त्यांच्या मुलाखती होतील. तोपर्यंत नमस्कार.